नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर बघितला असेल पहिला टॉपिक होता आपला कोळप. आता कोळप हा विषय. आता पहिलं कोळप म्हणजे कसं होतं, त्याला पुढं अगं सायकलीसारखं धरायचं, आपलं पुढं पुढं जायचं चालत, त्याने तण पण निघत होतं. अरे रानाची मशागत होते. म्हणजे खुरपणी नाही झाली तर कोळपणी केली तर बऱ्यापैकी छोटं मारतं तर मरून जातं. आता हे कोळप आहे ना, आता मी जे कोळप चालवतोय हे आपलं बनवलेलं आहे असं ह्याच्यासारखं. आपल्या आपण हे मारतो ना, पाळी घालतो रानाला तशी फास वगैरे, त्याला तुम्ही बघू शकता. तर त्याच्यामध्ये काय केलंय आपण, मेथी आधी टाकून घेतलेली, म्हणजे मेथीचं बी फीस करलंय त्याच्यामध्ये. आणि ते मेथीचं बी फीस करल्यानंतर ते झाकून पण गेलं पाहिजे माती खाली. अशा हिशोबाने ते पी पूर्ण फीस करून त्याच्याबरोबर सुपला फिसरून हे आपलं बनवलेलं आहे. आता ह्याने काय होतं, वाफा पण सपाट होतो आपला, वाफा पूर्ण सपाट होतो, म्हणजे भिजायला पण एकदम सपाट. आणि छोटं मोठं जे काही थोडंफार तण आहे ते तण पण निघून जाते. मग त्याचा एक फायदा आहे की मेथी पण उगवताना तुमची एकदम असे चांगली उगवणार, कारण सगळे बरोबर माती खाली बियाणं सगळं गाडून जाणार. आणि तुमचा वाफा पण एकदम सपाट होणार, छोटे मोठे डेकळं वगैरे सगळं सपाट करत आहे ते. म्हणजे असा कोळप्याचा फायदा आहे. निश्चित ह्याने थोडंसं कष्ट आहे, पण मला वाटत नाही म्हणजे की असं करायला काय हरकत आहे. तुम्ही बघू शकता वाफा एकदम सपाट असा झालेला आहे. आणि भिजवताना पण पाणी देता पण एकदम सरळ असं सपाट पाणी जाणार आणि काही त्रास. आणि मेथी पण एकदम एक नंबर उगवणार. पूर्ण जे बियाणं आहे त्याचं पूर्ण माती खाली जाणार पूर्ण. त्याच्यामुळे हे असा टॉपिक मी आज सहजच असं बनवताना कोळपा असं फिरवत होतो. तर तुम्हाला काय वाटतं, हे म्हणजे पद्धत योग्य आहे का? म्हणजे जे केलंय ना ते तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.